नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. या देशामध्ये केंद्र सरकार हे आमचं आहे, या राज्यामधलं राज्य शासन हे आमचं आहे आणि निश्चित स्वरूपानं या जिल्हा परिषदेमध्ये सत्तासुद्धा महायुतीचीच येणार आहे. या जिल्ह्यामध्ये एकमेव एक आमदार काँग्रेसचे आहेत, बाकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत आणि 5ही आमदारानं ठरवलं ह्यावेळेस महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये घ्यायची आणि महायुतीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार आहे. आणि म्हणून त्याच अनुषंगानं मदनसुरी जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या विविध योजना, महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना, या विभागाचे आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब यांनी विकासाचा उंचावलेला आलेख, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. या विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोक आज आशीर्वाद द्यायला तयार आहेत. होय, मला 100% खात्री आहे, लोकांना विकास हवा आहे. लोकांना वादविवाद, जाती धर्मात अडकून कुठं राजकारण करायचं नाही आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडला जातो. तो लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचा निर्णय घेणारा आहे का, तो लोकांशी प्रामाणिक राहील का, यासाठीची ही निवडणूक आहे. आणि म्हणून मदनसुरी जिल्हा परिषद गटामध्ये कुणी कितीही जर प्रयत्न केले तर कोलांट उड्या मारणाऱ्याला लोक स्वीकारणार नाहीत. निश्चित स्वरूपानं अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वात झालेले काम लोकांनी मान्य केलंय आणि निश्चित मदनसुरी जिल्हा परिषद गटामधील जिल्हा परिषद गटाचा उमेदवार, पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार शरयू संभाजी माने धनुष्यबाण, अश्विनी बालाजी पाटील कमळ, अश्विनी बालाजी माने कमळ, हे तिन्ही उमेदवार फार मोठ्या फरकानं विजयी होणार आहेत. सध्या विरोधकांकडून आरोप केला जातो की या भागाचा विकासच झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला काय म्हणून मतदान द्यायचं? 57 वर्षाचा कालखंडाचा इतिहास जर आपण पाहिला या मतदारसंघाचा, 57 वर्षाच्या कालखंडामधले एकूण झालेले आमदार, एकूण आमदारानं केलेल्या कामाची यादी, त्यांच्या कामाची बेरीज जर पाहिली तर ते एकीकडं, आणि 7 वर्षाच्या कालखंडामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी केलेल्या कामाची बेरीज जर पाहिली तर अभिमन्यू पवार साहेबाचं पारडं सगळ्यापेक्षा 57 वर्षाच्या कालखंडापेक्षा सुद्धा जड आहे. लोकांनी पाहिलंय, लोकांना सांगायची गरज नाही. हजारो कोटी रुपयाचा विकास झाला आहे. शेत रस्त्याच्या माध्यमातून असतील, समाज मंदिर असतील, गावातले अंतर्गत प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, ह्या सगळ्यासाठी अभिमन्यू पवार साहेबांनी खूप मोठा निधी औसा विधानसभेमध्ये आणलेला आहे. ह्यांना बोलायला काय, ह्यांच्या डोळ्याला थोडे ऑपरेशन करावं लागेल असं मला वाटायला लागलंय. उघडे डोळे ठेवून व्यवस्थित पद्धतीने खुल्या अंतःकरणातून या लोकांनी पाहावं, अभिमन्यू पवार साहेबांचा विकास त्यांना दिसून येईल. तुमचा जो काँग्रेस पक्षाचा जो समोरचा विरोध आहे, उमेदवार आहे, तो हा मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार दिला गेला, काय सांगाल? हा उमेदवार लादलेला उमेदवार आहे. ह्या उमेदवाराची इच्छा होती नव्हती मला माहीत नाही, परंतु ह्या उमेदवाराचं गाव मतदारसंघात नाही, ह्या उमेदवाराचे कुठले कार्यकर्त्याची फळी खाली राहिलेली नाही. औसा विधानसभेमधलं काँग्रेस विसर्जन झालेलं आहे. हा काँग्रेसचा उमेदवार आहे आणि काँग्रेसचा या पट्ट्यात कुठलाही कार्यकर्ता आता काही शिल्लक राहिला नाही. जे उरले सुरले बसवराज पाटील सोबत कमळाकडे आलेले आहेत, काही शिल्लक होते माजी आमदार दिनकरराव माने साहेबांसोबत इकडं आलेले आहेत. त्याच्यामुळं आता काँग्रेस म्हणून हा उमेदवार टिकू शकत नाही. या उमेदवाराच्या पंचायत समितीचा सभापती असताना या तालुक्यानं सगळा कारभार पाहिलेला आहे आणि आज काँग्रेस नामशेष झालेली आहे. काँग्रेसची कारकीर्द संपुष्टात आलेली आहे. काँग्रेसला लोकांनी हद्दपार केले. उरली सुरली ह्या जिल्हा परिषदेमध्ये हद्दपार होईल. जर समजा भाजपा शिवसेना महायुतीचा जर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली तर तुमचा पहिला कुठला असा मुद्दा असेल की जो जनहितासाठी असेल? होय, साधारण 8 वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत. ह्या निवडणुका वेळेत व्हायला पाहिजे होत्या, परंतु झाल्या नाहीत. आणि म्हणून सरकारी अधिकाऱ्याला, शासकीय अधिकाऱ्याला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. म्हणून लोकप्रतिनिधी तिथं बसणं गरजेचं आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी गरजेचा असतोय आणि हा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून बसेल त्यावेळेस निश्चित स्वरूपानं 8 वर्षाच्या कालखंडामध्ये ढेंबलेली जी कामं आहेत, थांबलेली कामं आहेत आणि काही रक्कम पण त्या पद्धतीची शिल्लक आहे, तो कोटा आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, त्या विषयाला आम्ही हात घालणार आहेत. या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विकासाचे कामं अपूर्ण राहिलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहेत ती सगळी कामं
एप्रिल 5 तारखेपासून सुरुवात करून एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये निश्चित स्वरूपानं लोकांना समाधान होईल अशा पद्धतीचं काम होईल. बरं, आता असं बोललं जातं की महायुती सरकारनं लाडक्या बहिणी म्हणून सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना 2,000 रुपये दिले, परंतु लाडक्या बहिणीची काही नावं वगळले गेले जात आहेत असाही तुमच्यावर आरोप केला जातो. हा आरोप अत्यंत चुकीचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना आणत असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची जी संकल्पना होती लाडक्या बहिणीची, ती संकल्पनाच मुळात स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेत असताना, मुख्यमंत्री असताना निर्णय असा घेतला, ज्या महिलांना इतर लाभ मिळतोय त्या ह्या योजनेसाठी पात्र नाहीत. सरकारी नोकरी असेल, निमसरकारी नोकरी असेल, त्या ह्याच्यासाठी पात्र नाहीत. आणि जे पात्र आहेत एकाचंही मानधन थांबवलं जाणार नाही. KYC मुळे थांबले असेल, यादीत काही त्रुटी असतील, नावात काही बदल असेल, बँक खात्यामध्ये काही गडबड झाली असेल, ते जर थांबले असतील तर ह्या निवडणुका झाल्याबरोबर ह्या सगळ्या लोकांची माहिती घेऊन मी स्वतः तहसीलदार साहेबांसोबत बसून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ह्या सगळी पूर्तता करून घेऊन ज्या ज्या महिलांचं थांबलंय त्यांना न्याय मिळवून देईल. मला शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना नम्र आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे, हे मतदान आपण विकासाला करायचं आहे. हे मतदान पक्ष, जात, पार्टी, पंथ नाही. हे मतदान तुमच्या आमच्या कच्च्या बच्च्या पोराबाळाचं भवितव्य ठरवणारं मतदान आहे. हे मतदान अत्यंत महत्त्वाचं मतदान आहे. ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची निवडणूक प्रक्रिया आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. जिल्हा परिषद मार्फत अनेक योजना राबवल्या जाणार आहेत, पंचायत समिती मार्फत अनेक योजना राबवल्या जाणार आहेत. त्या सगळ्या योजना मतदाराच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करतोय की हे मतदान आपण महायुतीच्या पारड्यात टाकावं. मदनसुरी जिल्हा परिषद गटातून शरयू संभाजी माने यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. मदनसुरी पंचायत समिती गणातून अश्विनी बालाजी माने यांचं चिन्ह आहे कमळ. सयाखान चिंचोली पंचायत समिती गणातून बालाजी पाटील यांच्या पत्नी जनाताई पाटील यांचं चिन्ह आहे कमळ. धनुष्यबाण, कमळ, कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही मतदारांना नम्र विनंती करतोय.